हिंगोली जिल्ह्यातील आडगाव मुटकुळे येथे राजकीय सूडबुद्धीतून गरिबांवर अन्याय केल्याचा आरोप गावातील किसन पिराजी मुटकुळे यांनी केला। याबद्दल सविस्तर माहिती अशी की हे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांचं मूळ गाव आहे। या गावात काही दिवसांपूर्वी एका जागेचं अतिक्रमण प्रशासनानं पोलीस बळाचा वापर करत पाडून टाकलं। या प्रकरणात न्यायालयातर्फे कारवाई न करण्यासंदर्भात मनाई हुकूम देण्यात आल्याचा दावा याचिकाकर्ता किसन पिराजी मुटकुळे यांनी केला। निवडणुकीचा वाद सूडबुद्धीने प्रशासनाचा वापर करून न्यायालयाच्या मनाई हुकुमाची अवमानना करत प्रशासनाने राजकीय दबावापोटी हे अतिक्रमण पाडून आमचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचंही यावेळेस किसन पिराजी मुटकुळे यांनी सांगितलं। गजानन किसन मुटकुळे, राहणार आडगाव, तालुका जिल्हा हिंगोली इथं रहिवासी असून आमच्या 2 गटामध्ये वाद झालेला आहे। शनिवारी 8 तारखेला कोर्टामध्ये मनाई हुकूम असताना तहसीलदार और आड़े PAI साहेब, बासंबा पुलिस स्टेशन और ग्रामसेवक सगळे अधिकारी तिथं आमच्या वादाच्या जागी आलेले होते आणि त्याला मनाई हुकूम दाखवताना आम्ही 4 वाजेपर्यंत 4:30-5 वाजेपर्यंत आम्ही त्याला मनाई हुकूम दाखवत आलो, तरी आमचं काही त्यानं ऐकलं नाही आणि त्याच्या दाबाने आमच्यावर 353 2-3 गुन्हे दाखल केले आणि त्याच्याकडे येण्याची ऑर्डरसुद्धा नव्हती, तरी त्यानं जबरदस्ती राजकीय दाबाचं कोणाचा आमदार साहेबाचा असो किंवा त्याचे सरपंच भावाचा असो कोणाचा दाबाखाली त्यानं आम्हाला उचलून नेलं आणि नंतर ग्रामसेवकला दादागिरी करून त्यानं आमच्यावर गुन्हा दाखल करायला लावला आणि आम्ही 3 वर्ष झाले न्यायालयात दाद मागत आहोत आणि न्यायालयानं आम्हाला मनाई हुकूम अंतिम निर्णय लागेपर्यंत मनाई हुकूम दिलेला आहे। 116 आणि 154 गटाचा जे वाद होता चतुर्सीमा टाकून त्याचा वाद होता, तरी बी ती सरपंच ग्रामसेवक हे मनाई हुकूम ऐकायला तयार नाही। तिच्यात फेरफार त्यानं केलेला आहे। आम्ही वारंवार तक्रार देत आलो त्याच्या संघ, मंडळाधिकारी असो, तहसीलदार असो, तुम्हाला तलाठी मॅडम असो, सगळ्याला वारंवार आम्ही अर्ज देत आलेलो आहोत, तरी त्या अर्जाचा त्यानं पाठपुरावा कोणताही केला नाही। फक्त राजकीय दाबामुळे त्यानं सर्व ह्या गोष्टी केल्या आणि आमचं नुकसान केलं। आमच्या कोठे होते तिथं शेत हे त्याला लागून छेड्या, यंगलं, जाळ्या, सोयाबीन, माल, तेल, खायाचे डाळी साळी जे होत्या त्याने पूर्ण ट्रॅक्टरमध्ये भरलं आणि त्याने घेऊन गेले ते। आणि नंतर तिथं आता पत्र खाली पुन्हा आमच्या जे मशीनचे सामान, आईलच्या बकेटी फेकिटी और सगळं तिथं सामान होते आमच्या चुलत्याचं, आमचं कोठे छेड्या गिड्या सगळं पुन्हा वावरातून हळद लागवडीचा होतं तिथून त्यानं पाईप म्हणजे पाट खतलं मोठे 2, ते बी नुकसान केलं आमचं पूर्ण। आज रोजी आमचं 9-10 लाखाचं यानं नुकसान केलं राजकीय दाबामुळं आणि कोणती ऑर्डर नसताना तहसीलदार साहेब स्वतः तिथं आले। तहसीलदार साहेबाला आम्ही दाखवायलो मनाई हुकूम, तहसीलदार साहेब म्हणतात मी तिथं उठवायसाठी आलो नाही। मग आडे साहेब म्हणतात आम्ही तहसीलदार साहेबांनी जी ऑर्डर दिली ती आम्ही करायला तयार हो। नंतर मग याने दादागिरीनं 5:30 समजा 5 सव्वा 5 वाजता यानं डायरेक्ट आम्हाला गाडीमध्ये टाकलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले। त्यांचं म्हणणं आहे की मनाई हुकूम दुसऱ्या गटाचा आहे आणि अतिक्रमण दुसऱ्या गटाचं होतं म्हणून ते आम्ही पाडलं, मनाई हुकूमचा आम्ही अवमान केलेलं नाही, काय म्हणाल? त्याचं म्हणणं आहे ठीक आहे, त्यानं 116 मोजलं, 116 मोजून घेतलं। मोजल्यानंतर आम्ही त्याच्या मोजणीला विरोध केलेला आहे। त्याच्या मोजणीच्या नंतरच आम्ही कोर्टामध्ये गेलेलो। कोर्टामधून आम्ही त्याला मनाई हुकूम काढून दिला। साहेब हा गट ते म्हणतात येथोरोखे आणि आम्ही म्हणतो हा येथोरोखे, आम्ही मनाई हुकूम तिच्यावर काढलेला आहे। साहेब कोर्टाला सांगितलेलं सर अंतिम निर्णय लागेपर्यंत या दोन्हीचा वाद मिटेपर्यंत कोणती कारवाई करू नये असं सरपंचाने सुद्धा आमच्याकडे लिहून दिलेलं होतं। आमची मागणी आहे फक्त आम्हाला हे सरसकट न्याय भेटावं आणि अंतिम निर्णय लागेपर्यंत यानं कोणतं काही तिच्यात काही करू नये, सर्व त्यानं आम्हाला द्यायला पाहिजे। और कलेक्टर साहेबांना ही नम्र विनंती। माझं नाव किसन पिराजी मुटकुळे, मी रहिवासी आडगावचा हो, तालुका हिंगोली, जिल्हा हिंगोली आणि 154 आणि 116चा वाद निर्माण केलेला आहे ते आम्ही कोर्टात टाकलेला आहे आणि त्याचा हुकूम आम्हाला त्याची मनाई हुकूम बसला आहे की या वादाचा निर्णय लागोपर्यंत तुम्ही कोणत्याही कर्मचाऱ्यांनी याच्यावर हात घालू नये। मनाई हुकूम असताना बी लोकांना आमची धासधूस केली आणि ताडतोड करून आम्हाला धरून नेलं आणि माघारी आमचा माल सगळा त्याने तहसीलदारानं त्यानं भरून नेला आणि तिकडे काय केलं पुन्हा हे काय मला माहीत नाही
मी कोर्टात मला अटक केलं तर त्यानं पोलीसवाल्याने त्यानं आणि त्यानं तक्रार दिली तर आम्हाला अटक करून 102-3 कारवाया केल्या आमच्यावर आणि ग्रामसेवक हाती धरून त्यानं सगळं त्याचं सगळं हे नियम हाणून पाडला, आमचा कोर्टाचा नियम हाणून पाडला आणि मनाई हुकूमही ते मनाई हुकूम असे किती असतात ते मनाई हुकूम काय तुमच्याजवळ राहणार थोडाच आहेत, मनाई हुकूम तुम्हाला नाहीच असं म्हणू लागले ते. आणि त्याईनं आम्ही म्हणू लागलो तहसीलदाराला तुम्ही इथून जा, मग सरपंचाला काढू द्या, पण ते काय मग म्हणणं ते काय तहसीलदार जाई नाही तिथून. शेवटचं आम्हाला नेल्याच्या बाद आमच्या नासधूस करून जे आम्ही शेड बांधला होता ते शेडाचं नुकसान करून त्यातला माल गायब केला त्यानं. गायब करून काय आम्हाला माघारी काय आम्ही 3 दिवस आम्ही कोर्टातच होतो, आम्हाला काही माहीत नाही. आमच्यावर आम्ही मतदानाच्या विरोधात असल्याच्यानं आमच्यावर हे सूडबुद्धी त्यानं मुद्दाम केली आणि आम्ही गरीब माणसं असताना आमच्यावर अन्याय केला त्यानं. आणि सरपंचांनी आणि ग्रामसेवक तहसीलदार याईनं सगळ्यांनी मिळून पोलीसवाले याईनं आमच्यावर दबाव टाकला, आम्हाला गचाट्या देऊन आम्हाला बाहेर काढलं आणि आमचं नुकसान केलं. आमची मागणी अशी आहे की बाबा हे संबंधित हे आमच्यावर मनाई हुकूम असताना यानं अत्याचार केला, त्याचा कोर्टाचा अपमान करून आमच्यावर दबाव आणून आमचं सगळं करून आमच्यावर जी कारवाई आहे ती त्याच्यावर कारवाई व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. अशी तक्रार देऊन आम्ही शासनाला आम्ही मागणी केलेली आहे त्याची, प्रशासनाला. ते काय ऐकायचं अशी मागणी केली, अशी ही आमची मागणी पुरी करावं अशी आमची अपेक्षा आहे. गावातील गट क्रमांक 154 व गट क्रमांक 116 2 गटाचा वाद असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ज्या गटामध्ये मनाई हुकूम आहे त्या गटाचं अतिक्रमण पाडलेलं नसून दुसऱ्या गटाचं अतिक्रमण पाडल्याचा प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकरणी आम्ही सरपंच, ग्रामसेवक यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी किसान पिराजी मुटकुळे यांनी प्रशासनाला निवेदन देऊन या प्रकरणी कायदेशीर चौकशी करून संबंधित ग्रामपंचायत, आडगाव पोलीस स्टेशन, बासबा येथील अधिकारी व कर्मचारी, महसूलचे अधिकारी व कर्मचारी, तहसीलदार यांच्याविरुद्ध नुकसान केल्याप्रकरणी व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी व न्याय मिळवून देऊन संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.